सकाळ क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहूयात महत्त्वाची बातमी। देहुगाव येथील इंडसइंड बँकेच्या एटीएम मध्ये गॅस कटरच्या सहाय्याने दरोडा टाकणाऱ्या हरियाणातील टोळीतील 2 संशयितांना देहुरोड पोलिसांनी रंगेहात पकडले। मोटारीतून पळून गेलेल्या 3 साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना मंगळवारी रात्री 2च्या सुमारास घडली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत सीमा खान, वारिस खान, आझाद खान यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 1:30च्या दरम्यान देहू आळंदी रोडवरील इंडसइंड बँकेच्या एटीएम जवळ थांबलेली पांढऱ्या रंगाची मोटार बीट मार्शल समाधान पटावकर आणि किरण पाटील यांना दिसली। पोलीस आल्याचे पाहताच मोटार भरधाव वेगाने गेली। पोलीस एटीएम कडे धावले असता एटीएमचे शटर उचकटलेले दिसले आणि आतून उजेड आणि आवाज येत असल्याचे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख यांना तातडीने माहिती दिली। पोलिसांनी शटर उघडून आत प्रवेश केला असता 2 संशयित गॅस कटरने एटीएम तोडण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांना पाहून संशयितांनी शिवीगाळ दगडफेक केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।